मित्रांनो, आपल्या शरीराला प्राणवायूची गरज असते. प्राणवायू म्हणजे ॲक्च्युली शरीराचा प्राण आहे. जर या पृथ्वी तलावरचा प्राणवायू नष्ट झाला किंवा तो उच्च कोटीचा प्रदूषित झाला तर माणूसच काय, कुठलाही जीवित प्राणी जगू शकत नाही. तर आता आपल्या भारतात वायू प्रदूषणाची काय परिस्थिती आहे? भारतात पुष्कळशा शहरांमध्ये वायू प्रदूषण इतकं वाढलं आहे की त्यामुळे भारतीय माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर ते परिणाम करत आहे. आणि त्यामुळे त्याचं शारीरिक आणि मानसिक जो स्तर आहे, आयुष्याचा स्तर आहे, तो फारच कमी झालेला आहे. आयुष्य तर कमीच झालेलं आहे, तर ते किती घातक आहे किंवा ते किती वाईट आहे हे आपण आता पुढे बघूया. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO ने भारताला जी मार्गदर्शक तत्त्व दिली होती एअर पोल्युशन संबंधी, त्या तत्त्वांचं जर भारताने पालन केलं असतं तर आत्ताचे ज्या प्रदूषण झालेले भारतामध्ये, त्यामुळे भारतीय लोकांची सरासरी जीवन चक्क 5.2 वर्षांनी कमी झाली आहे. भारताची लोकसंख्या 142 करोड आहे व त्यातील 1.4 करोड लोक ही PM 2.5 या सर्वात हानिकारक प्रदूषकांच्या संपर्कात आहे. म्हणजे अति प्रदूषण लेवलच्या संपर्कात हे 1.4 करोड लोक आहेत आणि ज्यामुळे विविध आरोग्य समस्यांचा धोका त्यांना वाढू शकतो. जानेवारी 2025मध्ये भारतातील अनेक शहरांमध्ये AQI म्हणजे एअर क्वालिटी कंट्रोलची पातळी ही अस्वस्थ श्रेणीत आहे. उदाहरणार्थ नवी दिल्लीतील AQI हे 180 आहे, जे अस्वस्थ मानले जाते. भारतातील वायू प्रदूषणाचे प्रमुख स्रोतांमध्ये औद्योगिक उत्सर्जन, वाहनांचा धूर, पिकांचे अवशेष जाळणे म्हणजे जे गहू वगैरे झाल्यानंतर शेवटी जी त्याची मुळं राहतात ती जाळली जातात, शेतकरी जाळतात आणि त्याच्यामुळे प्रदूषण वाढतं. घरगुती इंधनाचा वापर केल्यामुळे देखील पोल्युशन वाढतं. वायू प्रदूषणामुळे श्वसन आणि हृदयासंबंधी आजारांचा धोका वाढतो, ज्यामुळे अस्थमा, ब्रँकायटिस, फुफ्फुसांचा कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तर मित्रांनो, शहरात तर पोल्युशन आहेच, आपण बघतोच आहे. आणि गेल्या वर्षाच्या रिपोर्टप्रमाणे आपलं 2.5 वर्ष आयुष्य कमी झालेलं आहे. आपल्याला सिनियर सिटीजन लोकांना जर आपलं आयुष्य वाढवायचं असेल तर गावी जा, जिकडे पोल्युशन फार कमी आहे, स्वच्छ हवा आहे, स्वच्छ पाणी आहे आणि चांगलं वातावरण आहे. बघा, जमत असेल तर. सगळ्यांना जमणार नाही, परंतु हां, गावी आपल्याला मेडिकल सुविधा तशा मुंबईसारख्या किंवा ठाण्यासारख्या मिळणार नाहीत. परंतु हा विचार डोक्यात घाला की आपल्याला जर आपलं आयुष्य वाढवायचं असेल तर शहर सोडायचं आहे, गावी जायचं आहे. चिअर्स अप.